रिटायरमेंट प्लानिंग के लिए म्यूचुअल फंड सही है। म्यूचुअल फंड्स में फिक्स्ड इनकम वाली बात सही है। डाल दे। अच्छा सही है यार। या जाहिराती आजकाल सगळीकडे ऐकू येतात, तर दुसरीकडे हे वाक्य देखील सतत ऐकू येतं. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. पण हे म्युच्युअल फंड्स असतात तरी काय, आणि त्यामध्ये गुंतवणूक करणं किती सेफ असतं, आणि त्यांच्या जाहिरातीत असा इशारा का दिलेला असतो, समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. पण त्याआधी BBC मराठीचं व्हॉट्सअप चॅनल फॉलो केलेत का? सगळ्यात आधी समजून घेऊयात म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर या असतात गुंतवणूक कंपन्या, ज्या अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते कंपन्यांचे शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा दुसऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. म्हणजे नेमकं काय? अजून सोपं करूयात. समजा तुम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक करायची, पण शेअर मार्केटबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाहीये, तर मग यासाठीचा एक दुसरा मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे AMC. सोप्या भाषेत म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे तुम्ही ही गुंतवणूक करू शकता. या कंपन्या तुमचे पैसे शेअर्स, सोनं, सिक्युरिटीज, बॉन्ड्स या सगळ्यामध्ये गुंतवतात. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे तज्ज्ञांच्या एका टीमकडे सोपवता, ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या गुंतवणुकीबद्दलचं ज्ञान आहे आणि ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत, आणि तुम्हाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा होऊ शकतो. याचा फायदा म्हणजे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये, म्हणजे गुंतवणुकीच्या साधनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. तुमची गुंतवणूक ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाटलेली, म्हणजे डायव्हर्सिफाईड असते. त्यामुळे त्यातली जोखीम कमी होते आणि तुम्हाला फायदा होतो. तुमचा पोर्टफोलिओ हा प्रोफेशनली मॅनेज्ड असतो. त्यामुळे शेअर बाजाराचा अभ्यास करायची किंवा कुठे किती पैसे टाकायचे हे ॲलोकेशन करण्याची जबाबदारी तुमच्यावरती नसते. मग हे म्युच्युअल फंड कोणत्या प्रकारचे असतात? तर त्यातला एक प्रकार आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स. नावाप्रमाणेच यामध्ये तुमचे पैसे इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये गुंतवले जातात. यात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे प्रकार असतात. त्यानंतर येतो डेट म्युच्युअल फंड. या प्रकारात जोखीम तुलनेने कमी असते. तुमचे पैसे बॉन्ड्समध्ये गुंतवले जातात आणि स्थिर परतावा मिळू शकतो. यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स अशा दोन्हींचा समावेश असतो. तिसरा प्रकार म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड्स. यामध्ये डेट आणि इक्विटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये गुंतवणूक केली जाते. एक प्रकारे हा एक बॅलन्स्ड फंड असतो. पुढचा प्रकार मनी मार्केट फंड्स. हे म्युच्युअल फंड्स ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर सारख्या कमी जोखमीच्या लहान कालावधीच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करता. तुम्ही कोणत्या उद्दिष्टाने गुंतवणूक करताय त्यानुसार देखील तुम्ही म्युच्युअल फंड्स निवडू शकता. म्हणजे ग्रोथ फंड्सचं उद्दिष्ट असतं तुमच्या गुंतवणूक रकमेची वृद्धी करणं. यामध्ये अशा कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाते ज्यांचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. इन्कम फंड्स नावानुसारच तुम्हाला नियमित उत्पन्न देणारे असतात. डिव्हिडंड देणारे स्टॉक्स, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज यामध्ये हे म्युच्युअल फंड्स गुंतवणूक करतात. लिक्विड फंड्स हे लहान मुदतीच्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, ते सुरक्षित गुंतवायचे आहेत, पण वेळ पडली तर ते पटकन काढून घेता यायला हवेत अशी परिस्थिती असेल तर लिक्विड फंड्सचा पर्याय आहे. ELSS म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स. टॅक्स वाचवण्यासाठी यातली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरू शकते, कारण दरवर्षी 1.5 लाखांपर्यंतची यातली गुंतवणूक ही सेक्शन 80C खाली करमुक्त असते. फक्त हे पैसे तुम्ही 3 वर्ष काढून घेऊ शकत नाहीत. याशिवाय ॲग्रेसिव्ह ग्रोथ फंड्स, कॅपिटल प्रोटेक्शन फंड्स, फिक्स्ड मॅच्युरिटी फंड्स, पेन्शन फंड्स असे देखील म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे पैसे तुम्ही कधी काढून घेऊ शकता यानुसार देखील काही प्रकार असतात. म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक किती जोखमीची आहे, म्हणजे रिस्क फॅक्टरनुसार किंवा ते फंड्स कशात गुंतवणूक करणार आहेत यानुसार देखील म्युच्युअल फंड्सचे काही प्रकार असतात. म्हणजे पर्याय भरपूर आहेत. यातलं तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, पैसे किती काळासाठी गुंतवायचे आहेत, किती जोखीम घ्यायचे, गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आहे, या सगळ्यानुसार तुम्ही म्युच्युअल फंडची निवड करा. जसा एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव असतो तसंच म्युच्युअल फंडची NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू असते. म्हणजे समजा एखाद्या म्युच्युअल फंडाची NAV आहे 50 रुपये आणि तुम्हाला त्यामध्ये 500 रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला या म्युच्युअल फंडाची 10 युनिट्स मिळतील. शेअर्सप्रमाणेच NAVचं मूल्य देखील वरखाली होत राहतं. म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडाची ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे ते वधारले तर NAV वाढेल, आणि ते शेअर्स घसरले तर NAV पण खाली येईल. तुमच्याकडे असलेले शेअर्स विकल्यावर तुम्हाला जसा टॅक्स आकारला जातो तसाच म्युच्युअल फंड विकल्यावरती देखील लागतो. हा टॅक्स असतो कॅपिटल गेन्स टॅक्स. तुमची गुंतवणूक विकल्यानंतर तुम्हाला जितक्या रकमेचा फायदा होतो त्या नफ्यावरती हा कर आकारला जातो. जर तुम्ही म्युच्युअल फंड वर्षभराच्या आत विकलात तर त्यावरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जातो.
जर समजा तुम्ही वर्षभरानंतर या गुंतवणुकीतनं पैसे काढून घेतले तर त्यावर लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. मग म्युच्युअल फंडात पैसे कसे गुंतवायचे? यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग स्वतः थेट म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा मग रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणजे ब्रोकर मार्फत देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला ब्रोकरला कमिशन द्यायला लागेल. थेट गुंतवणूक केली तर हे पैसे वाचतील. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचे याबद्दल तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अभ्यास केला असेल तर स्वतः गुंतवणूक करा. पण सल्ल्याची गरज असेल तर ब्रोकरद्वारे गुंतवणूक करा. त्यात देखील तुम्ही एकाच वेळी काही रक्कम गुंतवू शकता, किंवा मग SIP द्वारे दरमहा थोडी थोडी रक्कम नियमितपणे गुंतवू शकता. मग या म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीत धोके काय काय असतात? सगळ्यात पहिलं म्हणजे यातल्या गुंतवणुकीच्या परताव्याची हमी नसते. म्हणजे किती नफा होईल हे ठामपणे सांगता येणार नाही. शेअर बाजार म्हणजे इक्विटी मार्केट आणि बॉन्ड मार्केट्समध्ये काय होतंय, अर्थव्यवस्थेतल्या घडामोडी, या सगळ्याचा परिणाम म्युच्युअल फंड्सवरती होतो. आणि एखाद्या म्युच्युअल फंडाची कामगिरी यापूर्वी चांगली झाली आहे म्हणून ती यानंतरही चांगली होईल याची गॅरंटी नसते. म्हणूनच जाहिरातीमध्ये तो लांबलचक इशारा दिला जातो. ही होती आजची सोपी गोष्ट. पण हो, ही फक्त माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीचे निर्णय तुम्ही तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विचारपूर्वक घ्या. आणि तुम्हाला अजून कशाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.